सो नमस्कार मित्रांनो, कसं काय? आणि आज आपण आलो आहोत माझ्या गावी मालवणला. आम्ही असंच आलेलो तिकडे मंदिराला, पण भाई इकडून काय सनसेट झाले आणि काय व्ह्यू येतो या बघा, एकदम कडक आहे. अँड आता आम्ही इकडेच आहोत. हे बघा काय वाटतंय, खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे. सो आता आपण असंच आलेलो इकडे मस्तपैकी, अँड खूप चांगलं आहे यार. बघू शकता तुम्ही, इकडे जरा रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे जरा हे आहे. बाकी इकडे नारळाची झाडं आहेत, खूप आहेत आणि एकदम कडक आहे आपला. सो आता बघू पुढे काय काय होतं आहे, बिकॉज आता आम्ही आलो आणि तर जाताना खूप काय काय करू. सो लेट्स गो आणि भेटू आता. सो गाईज, इकडे काय व्ह्यू आहे बघा, एकदम कडक व्ह्यू आहे इकडे पण. आकाशात बघू शकता तुम्ही. अँड आता आपण असं तिकडे फिरतोय थोडा वेळ, बिकॉज आम्ही ह्याच्या पुढे आलो आहे, बट एवढं कधी फिरलो नाही. छोटे छोटे रस्ते इकडे पण आहे, बिल्डिंग म्हणजे. आणि आता बघू पुढे काय काय होणार आहे. सो चला. हवा आहे ना, म्हणजे खूप जास्त हवा आहे बघा, थोडं ऐकायला येत असेल. खूप जास्त हवा आहे आणि आता आपण असं फिरतोय जरा. एकदम कडक आहे व्ह्यू एकदम. सो आता गाईज आपण आहोत सड्यावर, ह्याला आम्ही सडा बोलतो मालवणला, खालची देवली. सो बघा, आणि तिकडे आता रिसॉर्ट पण बनणार आहे. ते बघा, ते कंपाऊंड आहे ना, तिकडे रिसॉर्ट बनणार आहे. सो मजा येणार आहे, म्हणजे तेव्हा चांगलं वाटेल. आणि बघा इकडे पण जागा खाली एकदम, इकडे पण तेच रिसॉर्ट बनणार आहे. अँड कडक एकदम सही आहे. सो आता आपण चाललो आहे परत घरी, आणि घरी जाताना एकदम मजा येणार, धमाल येणार. लेट्स गो. सो गाईस, काय व्ह्यू आहे तिकडे, एकदम पाठी एकदम डोंगर दिसतंय आणि इकडे झाडं आहेत. सही आहे यार, एकदम कडक आहे व्ह्यू. मस्त संध्याकाळी येतो, बिकॉज मस्तपैकी हवा येते आणि एकदम पूजा पण येते. चला हे बघा, पडायला आलं आहे, पेट्रोल पडायला आलं. थार आहे, थार. एस टी पण आता येईल, बट आता आपण चालत चाललो आहे घरी. चला. सो गाईज, हे आहेत करवंदाचे झाडं, खूप आहे तिकडे. आम्ही कालच येऊन सगळे काढून नेले. आणि इकडे मस्तपैकी ते बघा मंदिर, आणि इकडे खूप सारे जास्त हवा आहे. बाकी येता आपण पाया पडून परत निघू. ते बघा नुसता ब्लर होतो गाईज, का त्याला माहिती, नुसता ब्लर होतो या मग असून. सो ओके, बघा सो काय आता मी तुम्हाला दाखवतो मंदिर. ते बघा, याच्या आतमध्ये मंदिर आहे. आम्ही तर पाया पडून आलो आणि आत्ता इकडे रस्त्याचं एकदम घाणवाला काम चालू आहे. तिकडून आता आपण चाललो आहे आणि इकडे काम चालू आहे, खूप जोरात काम चालू आहे. अँड ते रिसॉर्ट मी बोलवतो ते हेच आहे. आणि इकडे भाई साब, एकदम व्ह्यू एकदम कडक आहे. आणि त्या साईडला मालवण आहे आणि इकडे तारकर्ली. सो गाईस चला, हे कामच चालू आहे. काही जसे टुरिस्ट पण खूप येतात. आणि हाच तो रस्ता आहे तारकर्लीला आणि देवबागला जायचा. तिकडे खूप जास्त गाड्या येतात आणि सकाळी तर इकडे खूप ट्रॅफिक पण होतं कधी कधी, बट इकडूनच हाच येतो रस्ता. आणि इकडे आता गाड्या इकडून जातात, आता सकाळी इकडून जात होते
आणि आता इकडून जात आहेत ते बघा भाई साहब. मी तुम्हाला आता इकडची एक नदी टाईप पण आहे ते पण दाखवतो. पण ती नदी ना आता त्यात पाणीच नाही आहे. नदी नाही ती पण तिकडे पाणीच असतं. तुम्हाला दाखवतो. सो गाईज हे बघा हेच आहे ते तिकडे आहे. सो आता इकडून हे होतं इकडे पाणी असायचं आणि इकडे पण पाणी असायचं पण आता पाणीच नाही आणि फक्त जून आणि जुलैमध्ये येतं आणि एस टी आली बघा. सो काय त्याचं खूप काय काय आहे हे बघा इकडे तेच आहे. आपण चाललो आहे पुढे. तिकडे एक झाड आहे त्याच्या इकडे म्हणजे खूप चांगलं आहे ते. सो आता आपण तिकडे चाललो आहे. इकडे पण तेच इकडे पाणी भरतं पण आता पाणी नाही. आता पुरं सुकलं आहे. जून जुलै ऑगस्ट आणि मे इकडे सगळीकडे पाणी भरतं. तिकडं पण तिकडे पण सेमच आहे. झाड पुरं सुकलं इकडे आंब्यांच्या बागात. गाईस आता एक रिसॉर्ट पण आहे इकडे. आत्ताच बनलं आहे आतमध्ये पण खूप आहे. आत्ताच बनलं आहे अँड खूप चांगलं आहे रिसॉर्ट. आम्ही एकदा राहिलेलो असं. गाईस ते रस्त्याचं काम चालू आहे आणि हे तर ते झाड कुत्रा वृक्ष बोलतो पण ह्याच्या खाली त्या झाडाच्या खाली ना कुत्र्याला हे गेलेलं. सो म्हणून त्याचं नाव ते ठेवलं. आणि इकडे खूप मोठी आंब्याची बाग आहे आणि तिकडे कॅक्टस पण होते बघा हे दिसतात. हे आहेत कॅक्टस आणि बघा इकडे आंबेत जास्त आंबेत आणि सगळे इकडे पाहतात लोक. हे घर आहेत ना त्यांचंच असणार आहे हे सगळं. हे बघा हेच आहे अँड ते बघा ते मोठंसं झाड आहे ते आहे ते कुत्र्यावृक्ष. चला आता आपण चालू तिकडेच चालू अँड तिकडे भेटणार ना पण तिकडे शॉर्टकट आहे. काय आता आम्ही इकडे आलो आणि आम्हाला खूप सारे आंबे दिसले ते बघा दिसतात ते तिकडे आणि आम्ही एक घेतला आहे बघा. कसला आहे भाई एकदम. ही कैरी आहे हा आंबा नाही बट तिकडे खूप सारे आंबे आहेत आणि तो चढतो. चला दुसरा पण भेटला. ओके सो गाईज आता आपण आलो आहोत घरी अँड आय होप यू लाईक दिस ब्लॉग. सो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि